महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आदिशक्तीचे मूळ गडावर धक्कादायक प्रकार समोर आला असून मंदिर व्यवस्थापनात मोठी खळबळ उडाली आहे। मंदिराच्या नक्षीकामासाठी वापरण्यात आलेल्या चांदीमध्ये तब्बल 22 किलो 409 ग्रॅम्सची तफावत आढळली असून ही चांदी नेमकी गेली कुठे असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे। मंदिराच्या जुन्या नोंदींनुसार गडावर सुमारे 407 किलो चांदी असणे आवश्यक होते, मात्र पंचसमक्ष करण्यात आलेल्या प्रत्यक्ष मोजणीत केवळ 383 किलो 73 ग्रॅम चांदीच आढळून आली आहे। सुमारे 22.5 किलो चांदीचा हिशोब लागत नसल्याचे स्पष्ट झालंय। चोरीविषयी तक्रारदार विठोबा ध्यान यांनी माहिती दिली। पंचांसमक्ष मोजमाप झाले असतात केवळ 383 ग्रॅम 800.9 मिली चांदी भरलेली आहे, म्हणजे 22 किलो 490 ग्रॅमची तफावत आढळलेली आहे। याबाबत आम्ही माननीय विभागीय आयुक्त माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। विठोबा ध्यान यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे। देवीच्या दागिन्यांमध्ये आणि नक्षीकामात झालेली ही तफावत हा श्रद्धेला धक्का पोहोचवणारी असल्याची भावना भाविकांमधून व्यक्त होत आहे। या प्रकरणी विश्वस्त मंडळ, पुजारी किंवा कर्मचारी यापैकी कोणावर कारवाई होते की प्रकरण दाबले जाते याकडे लक्ष लागण्याबरोबर गायब झालेली चांदी पुन्हा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सोमनाथ जगताप, वणी। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।